Hello and welcome you all in the another video section of the class 10 chapter number 8 cell biology and biotechnology. ठीक आहे माय डियर स्टुडंट, आपण परत एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये आलेले आहोत. आज आपण चर्चा करायला जाणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे वेगवेगळ्या भागावर, आणि या भागाची आपण सुरुवात करणार आहोत क्लोनिंग या घटकापासून. आपण चर्चा करणार आहेत बेटा क्लोनिंग या घटकापासून. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज अ क्लोनिंग? क्लोनिंग काय असणार आहे किंवा काय आहे? प्रोडक्शन ऑफ द रिप्लिका ऑफ एनी सेल, ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम. समजून घ्यायला अतिशय सोपं आहे, समजून घ्यायला. फॉर एक्झाम्पल, क्लोनिंग करायची आहे. तुम्ही कशाची? आता क्लोनिंग म्हणजे नेमकं काय? रिप्लिका मीन्स काय? रिप्लिका इज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ सेम कॉपीज ऑफ द सेल, ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम. एखाद्या सेलची किंवा ऑर्गनची किंवा एंटायर ऑर्गॅनिझमची जशास तशी कॉपी करायची आहे, जशास तशी कॉपी. तर ती जशास तशी कॉपी करण्याचा प्रकार म्हणजे माय डिअर स्टुडंट क्लोनिंग होय. सेम टू सेम कॉपी करायची म्हणजे सेम टू सेम कॉपी म्हणजे स्ट्रक्चरली नॉट, जेनेटिकली आल्सो. जेनेटिकली सुद्धा सेम टू सेम बनवायची आहे. चला तर मग त्याला एक हिस्ट्री आहे, त्या हिस्ट्रीची आपण चर्चा करू. ठीक आहे बेटा, चला तर मग निघू पुढे. काय बघू आता. पहिल्यांदा आय होप दॅट की आपल्या सर्वांच्या लक्षात ही डेफिनेशन आलेली असेल. प्रोडक्शन ऑफ द रिप्लिका ऑफ एनी सेल असेल, ऑर्गन असेल किंवा एंटायर ऑर्गॅनिझम असेल इज कॉल्ड एज अ कोण? तर हे आहे, ह्याला म्हणायचं आपण क्लोनिंग. ठीक आहे, जाऊ पुढे आणि हिस्ट्री बद्दल बोलू. क्लोनिंग हिस्ट्री काय आहे? आपण सर्वांनी आय होप यू शुड हर्ड द नेम डॉली शिप. डॉली शिपचं नाव तर तुम्ही ऐकलं असेल, कारण क्लोनिंगच्या जगतातला, बायोटेक्नॉलॉजी मधला, जेनेटिक इंजिनिअरिंग मधला वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू आहे. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट आहे, सक्सेसफुल इश्यू आहे काही प्रमाणामध्ये. अ शिप डॉली वॉज बॉर्न इन स्कॉटलँड. स्कॉटलँड मध्ये आता एक कथा आहे, समजा एक गोष्ट आहे. अ शिप, एका शिप होती, तिचं नाव होतं डॉली. तिचा जन्म झालेला आहे माय डिअर स्टुडंट स्कॉटलँड मध्ये. आणि कोणत्या प्रकारे तिचा जन्म केलेला आहे? तर दीज आर द क्लोनिंग टेक्निक. ऑन 5 जुलै 1996 म्हणजे 1996 ला या स्कॉटलँड या देशामध्ये डॉली नावाच्या शिपचा क्लोनिंग टेक्निकनं जन्म झालेला आहे. आता क्लोनिंग टेक्निक वगैरे काय, वी डोंट नो एनिथिंग अबाउट इट. चला, त्यानंतर न्यूक्लियस फ्रॉम दी अडर सेल ऑफ द शिप. सर, अडर सेल काय आहे? अडर सेल म्हणजे सेल फ्रॉम द मेमरी ग्लँड. मी नेहमी आपल्याला विनंती करतो की तुमच्या सोबत काय असलं पाहिजे की डेफिनेटली आपल्याकडे एक नोटबुक आणि एक पेन असली पाहिजे. ऍडिशनल टाइप ऑफ इन्फॉर्मेशन शुड बी रिटन बाय युअर सेल्फ, है ना? ते बेनिफिटेड असणार आहे आपल्याला. एक न्यूक्लियस आहे फ्रॉम दी अडर सेल ऑफ द शिप, शिपच्या, आणि त्या शिपचं नाव होतं फिन डॉर्सेट. फिन डॉर्सेट is the name of the ship. From that ship, the udder cell from its mammary gland is introduced into, आणि ती जी काही सेल आहे ती सेल introduced into eunucleated ovum of the Scottish sheep. आता एक स्कॉटिश शिप होती आणि त्याच्यामध्ये काय केलं की eunucleated ovum. ठीक आहे बेटा, आता समजून घ्यायची स्टोरी. eunucleated ovum म्हणजे काय? द ओव्हम फ्रॉम विच द न्यूक्लियस इज रिमूव्ड. once again same line I would like to be used here.
मी म्हणलेला आहे की यू न्यूक्लिएटेडचा अर्थ काय? यू न्यूक्लिएटेड is the process in the ovum, the nucleus of the ovum is removed. न्यूक्लियस जो आहे ओहम मध्ये तो रिमूव्ह करायचा, काढून टाकायचा. आणि त्या ठिकाणी ह्या जी अडर सेल आहे, जी अडर सेल म्हणजे कोणती सेल माय डिअर स्टुडंट? तर ती आहे सोमॅटिक सेल. त्या सेलचा जो न्यूक्लियस आहे त्या ओहम मध्ये टाकायचा आणि त्यातला न्यूक्लियस काय केला आपण? काढून टाकला. आता त्या न्यूक्लियसच्या जागी आपण करणार आहेत न्यूक्लियस ह्या सोमॅटिक सेल मधला. देन ओहम वॉज अलाउड टू डेव्हलप इन टू द युटेरस. आणि मग काय केलं? स्कॉटिश शिप जी आहे त्या स्कॉटिश शिपच्या युटेरस मध्ये तो जो काही ओहम आहे तो डेव्हलप होण्यासाठी अलाउ करण्यात आला, म्हणजे तो टाकण्यात आला. देअर बाय डॉली हॅड बीन बॉर्न. मग आता काय झालं की त्याच्यामध्ये एम्ब्रिओ झाला, त्याच्यामध्ये एम्ब्रिओ होऊन पुढे मग ब्लास्टोसिस्ट झाला, मग ते ब्लास्टोसिस्ट होऊन फिटस झाला, फिटस होऊन तिचा जन्म झाला आणि डॉली नावाची एक शिप जन्म झाला. इट वॉज शोईंग द कॅरेक्टरिस्टिक्स पर क्रोमोझोम ऍज पर द क्रोमोझोम इन द न्यूक्लियस. आता त्या डॉलीने कॅरेक्टरिस्टिक्स कुठले दाखवले असतील? सगळ्यांना माहिती आहे मुलांना आणि मुलींना, कॅरेक्टरिस्टिक्स तेच असतील ना जे ते क्रोमोसोम त्या न्यूक्लियस मध्ये असतील. आणि आय होप दॅट यू शुड बेटर अंडरस्टँड की वी आर रिमूव्हिंग द न्यूक्लियस ऑफ द ओहम सेल ऑफ स्कॉटिश शिप. ठीक आहे ना? मग ते न्यूक्लियस काढल्यानंतर अलॉंग विथ द न्यूक्लियस देअर इज अ रिमूव्हल ऑफ दॅट क्रोमोसोम. ओके, ऍट द सेम इन्स्टंट घडलं. वी आर इन्सर्टिंग द न्यूक्लियस ऑफ अडर सेल. म्हणजे अडर सेलचा न्यूक्लियस आपण कशात टाकला? त्या ओहम मध्ये टाकला. मीन्स in that adder cell nucleus there is a presence of chromosome or genetic material. Now Dolly is born and Dolly show the characteristics as per the chromosome, and we all know that the chromosome in that Dolly or in that ovum is present from the adder cell. म्हणजे ते होते कुणाचे? फिन डॉर्सेट नावाच्या मेंढीचे. एनी कॅरेक्टर ऑफ द स्कॉटिश शिप नॉट विजिबल. स्कॉटिश शिपचे कॅरेक्टर दिसून आलेले नाहीत. ठीक आहे, चला, हा मस्त कळत असेल आपल्याला. ही तर आपल्याला कळण्यासाठी थोडस एक्सप्लेनेटरी स्वरूपात दिलेलं आहे. बेटा, द स्टोरी ऑफ डॉली. आय होप यू शुड बेटर प्ले युअर अटेन्शन. वी आर शोविंग द टू शिप्स हिअर. द फर्स्ट वन इज अ स्कॉटिश ब्लॅकफेस अँड सेकंड वन इज अ फिन डॉर्सेट. मग आता ही काय आहे? तर एग डोन करणारी, एग ज्याला आपण ओहम म्हणतो, ज्याला आपण फिमेल गॅमिट म्हणतो, ती फिमेल गॅमिट स्कॉटिश ब्लॅकफेसनं दिलेली आहे आणि न्यूक्लियसला डोनेट केलेलं आहे फिन डॉर्सेटनं. ठीक आहे बेटा, चलो. आता यू न्यूक्लिएशन केलेलं आहे आकृतीवर बघा. यू न्यूक्लिएशन मीन्स रिमूव्हल ऑफ द न्यूक्लियस फ्रॉम दिस सेल अँड वी आर कन्सिडर्ड हिअर एग सेल. It means that it means the nucleus removed from it. And इकडं मेमरी सेल आहे. या मेमरी सेल मधून, मेमरी ग्लँडच्या सेल ज्याला आपण अडर सेल म्हणतो, that nucleus will be inserted in that ओहम. इथं ओहम मध्ये इन्सर्ट केलेला दिसतो. ठीक आहे. The resulting cell is produced here. The combined cell now has the single nucleolus from the nuclear donor. ठीक आहे, न्यूक्लियर डोनर मधून सिंगल न्यूक्लिओलस इथं प्रेझेंट आहे. त्यानंतर पुढे चला. आफ्टर सम टाइम द ब्लास्टोसिस्ट इज अ फॉर्मेशन. ब्लास्टोसिस्टचं फॉर्मेशन झालं. आता ब्लास्टोसिस्ट इज द स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटची ती स्टेज आहे. And this particular type of the blastocyst now placed in the uterus of surrogate Eve. आता काय केलेलं आहे की त्या सरोगेट Eve मध्ये, म्हणजे हे स्कॉटिश आहे, त्या स्कॉटिशच्या ब्लॅकफिश स्कॉटिश मध्ये प्लेस केलेलं आहे युटेरस मध्ये. अँड
तिथं जो आता ब्लास्टोसिस्ट आपण टाकलेला आहे, दॅट ब्लास्टोसिस्ट डेव्हलप इन टू दी फिटस, फिटस मध्ये डेव्हलप झाला. अँड इन अबाउट 5 मंथ अ लॅम्ब इज बॉर्न, आणि मग 5 मंथ मध्ये जवळपास दी डॉली शिपचा जन्म झालेला आहे. मग आता हे सांगितलं की डॉली शिप मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स होते, दॅट कॅरेक्टरिस्टिक्स बिलॉंग्स ॲज पर दी क्रोमोसोम प्रेझेंट इन द न्यूक्लियस. मग न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम कोणते होते हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे बेटा, चलो मग आता जाऊ पुढे. अ रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग काय आहे, त्याचे प्रकार आहेत. अ क्लोन प्रोड्युस्ड बाय द फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल, आत्ताच बघितलं सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस, अँड विथ दी युन्यूक्लिएटेड ओहम ऑफ एनीबडी. आता युन्यूक्लिएटेड ओहम आहे हे आत्ताच पाहिलं आपण, काढला. एक सोमॅटिक सेल घेतली होती डॉर्सेट फिन कडून, आणि दुसरी सेल घेतली होती ही आपली बॅकफेस्ट स्कॉटिश कडून. तर त्यांना आपण ते युन्यूक्लिएटेड केलं आणि इकडचा न्यूक्लियस सोमॅटिक सेलचा त्या ओहम मध्ये टाकला, आणि पुढचा प्रयोग आपल्याला माहिती आहे. Thus there is a no need of the sperm to produce the new organism. आता वन थिंग इथं लक्षात घ्या बेटा, डू यू ऑब्झर्व एनी स्पर्म इज हिअर? विदाउट दी स्पर्म वी आर एबल टू प्रोड्यूस दी न्यू ऑर्गॅनिझम. नवीन ऑर्गॅनिझम आपण स्पर्म न वापरता सुद्धा ह्या ठिकाणी तयार केलेला आहे. याचा अर्थ काय झाला की ह्यालाच तर क्लोनिंग असे म्हणतात. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स हॅज डेव्हलप द ट्रान्सजेनिक टोबॅको. मग आता तंबाखू, तंबाखूची वनस्पती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स न डेव्हलप केलेला आहे ट्रान्सजेनिक व्हरायटी ऑफ द टोबॅको. ट्रान्सजेनिक व्हरायटी मीन्स तुम्हाला माहिती आहे ना बेटा, ट्रान्सजेनिक व्हरायटी मीन्स द व्हरायटी or the particular type of the plant which is produced by the modified genetic material as a result of modified genetic material. मॉडिफाईड जेनेटिक मटेरियलच्या मदतीने हे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. इफ कॅटल फीड अपॉन द लीव्स ऑफ दिस प्लांट. आता तो जो टोबॅको प्लांट आहे त्या टोबॅको प्लांटला जर कॅटलनं जनावरांनी खाल्लं तर काय होईल? दे डू नॉट कॉन्ट्रॅक्ट व्हायरल डिसीज रिंडर पेस्ट, म्हणजे त्यांना एक रिंडर पेस्ट नावाचा डिसीज होणार नाही जनावरांना. कोणता होणार नाही? रिंडर पेस्ट नावाचा रोग होणार नाही, ज्याच्यामध्ये दिस इज दी कॅटल डिसीज आहे तो. अँड दॅट कॅटल डिसीज शोन टू इम्पॉर्टंट सिम्पटम. द फर्स्ट वन इज द फीवर अँड डायरिया, अतिसार, ज्याला आपण मराठीमध्ये बुळकांडी असे सुद्धा म्हणतो. त्या जनावरांना स्टूल जे आहे, टाकाऊ पदार्थ एकदम लिक्विड स्वरूपामध्ये निर्माण होतात किंवा येतात. तर दिस इज द मेन सिम्पटम ऑफ दॅट डिसीज विच इज कॉमनली ऑकर इन दी कॅटल. कॅटल मध्ये कॉमनली ऑकर होतात, आढळतात. ठीक आहे बेटा, हे होतं रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. आता दुसरं बघायचं आहे थेरप्टिक क्लोनिंग काय आहे. थेरप्टिक क्लोनिंग कोणती? स्टेम सेल कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल फॉर्मड इन द लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरी मध्ये ज्या सेल्स तयार केल्या जातात आर्टिफिशियली, तर त्या सेल पासून आपल्याला स्टेम सेल डिराइव्ह करता येतात. स्टेम सेल डिराइव्ड करता येतात. कुठून रे बेटा? स्टेम सेल आपल्या ह्या लॅबोरेटरी मध्ये. स्टेम सेल फॉर्मड बाय द युनियन ऑफ सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ द इन्यूक्लिएटेड एग सेल. आता स्टेम सेल कशा फॉर्म करायच्या? तर स्टेम सेल फॉर्मड बाय द युनियन ऑफ सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस प्लस युन्यूक्लिएटेड सेल. ठीक आहे ना, ज्या आताच बघितलं थोड्या वेळापूर्वी. तर बाय द कॉम्बिनेशन ऑफ दीज टू सेल्स सोमॅटिक सेल कॅन बी फॉर्मड. पुढे व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीट विथ द हेल्प ऑफ दीज सोमॅटिक स्टेम सेल. आता ह्याच्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे की दीज स्टेम सेल्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ट्रीटमेंट ऑफ द डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीजेस आहेत त्यांच्यामध्ये सोमॅटिक सेलचा म्हणजे आपल्या स्टेम सेलचा फार ग्रेट इम्पॉर्टंट रोल प्ले आहे. ठीक आहे, आता हे झालं बेटा सेल तयार करणं. सिमिलर टू द सेल, जीन, हे जे जीन्स असतात कॅन ऑल्सो बी क्लोन्ड, म्हणजे जीन सुद्धा क्लोन करता येतात. जीन काय? तर जीन इज दी स्मॉल सेगमेंट ऑफ द डीएनए. डीएनएचा एक स्मॉल सेगमेंट आहे
and that small segment is normally responsible for maintenance of the characteristics as well as transmission of the characteristics and determination of the characteristics. मग कॅरेक्टर डिटरमिन करण्याचं काम आहे कुणाकडे? ह्या जीन्सकडे. मग सपोज दॅट की एव्हरी टाइप ऑफ द कॅरेक्टर, आपल्या शरीरातले बॉडीतले प्रत्येक प्रकारचे गुणधर्म, एक्सटर्नल इंटरनल बोथ टाइप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स आर कंट्रोल्ड बाय दॅट पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द डीएनए. डीएनएचा तो सेगमेंट त्यांना कंट्रोल करतो. मग सपोज दॅट की आपल्याला सो मेनी टाइप ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत की ज्या जेनेटिक डिसऑर्डर मध्ये आपल्याला व्हेरियस टाइप ऑफ द प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मग अशा वेळेस काय होतं की रिप्लेसमेंट किंवा डिलीट जीन्स ही प्रकार होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्यांचे क्लोन्स हवे असतात. म्हणून जीन कॅन बी क्लोन करता येतो आणि मिलियन्स ऑफ द कॉपीज, त्याच्या मिलियन्स ऑफ द कॉपीज ऑफ द सेम जीन मिळवता येतात. सेम जीनच्या सेम जीन, सपोज ए क्रमांकाचा जीन आता इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन आहे, तर इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन द ह्युमन जीन त्याच्या कॉपीज बनवायच्या आहेत. तर बाय युजिंग द बॅक्टेरियल प्लाझ्मिंग वी आर कॅपेबल, इफ we are capable to produce a large number of the cells, large number of the clone of that gene with the help of the biotechnology. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या सेल्स तयार म्हणजे जीन्स तयार करता येतात. दोज जीन कॅन बी युज्ड फॉर द जीन थेरपी अँड अदर पर्पज. आता ते जे जीन तयार झालेत ते जीन आपल्याला वापरता कशामध्ये येतात? तर जीन थेरपीमध्ये. जीन थेरपी म्हणजे काय आहे की जिथं जेनेटिक डिसीजेस होतात, जिथं जीन्स पर्टिक्युलर कॅरेक्टरला कंट्रोल करण्यामध्ये अयशस्वी होतो, त्या पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला ह्यांचा वापर करायला मिळतो किंवा आपल्याला तिथं वापर होतो त्यांचा. ठीक आहे बेटा, पुढे कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटरी डिसीजेस. आता हेरिडिटरी डिसीजेस माहिती आहे ना, द डिसीजेस विच इज ट्रान्समिटेड फ्रॉम द पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे वन जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे काही हेरिडिटरी डिसीजेस जातात. माहिती आहे ना, बरेचसे डिसीजेस जातात की एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जातात. तर त्यांचं इनहेरिटन्स कंट्रोल करायचं. इनहेरिटन्स मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल करायचे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन. तसेच कंटिन्युएशन ऑफ द जनरेशन, आता जनरेशनचं कंटिन्युएशन ठेवायचं, कंटिन्यू जनरेशन होणार. अँड एनहान्सिंग द स्पेसिफिक टेंडन्सी, आणि काय करायचे की एखाद्या विशिष्ट टेंडन्सीला, स्पेसिफिक टेंडन्सीला एनहान्स करायचं, वाढवायचं, मे बिकम पॉसिबल ड्यू टू द क्लोनिंग टेक्निक. बेटा क्लोनिंग टेक्निकचं नेमकं काय उद्देश काय? तर क्लोनिंग टेक्निकच्या मदतीने इनहेरिटन्स ऑफ द हेरिडिटरी डिसीजेस, वन्स अगेन इनहेरिटन्स मीन्स ट्रान्समिशन जे आहे हेरिडिटरी डिसीजेस त्याचं रोखू शकतो. नंबर 2 कंटिन्युएशन ऑफ द जनरेशन करू शकतो. नंबर 3 स्पेसिफिक टेंडन्सी आहे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, दॅट स्पेसिफिक टेंडन्सी मे बी एनहान्स्ड विथ द हेल्प ऑफ द क्लोनिंग टेक्निक. ठीक आहे. हाऊएव्हर देअर इज अ वर्ल्ड वाईड अपोजिशन टू द ह्युमन क्लोनिंग. ह्युमन क्लोनिंग आजपर्यंत मानवाची क्लोनिंग करण्यासाठी वर्ल्ड वाईड जागतिक दृष्ट्या पूर्ण जगभरातून अपोजिशन आलेला आहे, त्याला म्हणजे विरोध झालेला आहे की ह्युमनचा क्लोनिंग बनवायचा नाही. बाकी ठीक आहे, ॲनिमल असेल, प्लांट्स असेल, या सगळ्यांचं ठीक आहे, पण क्लोनिंग हे कुणाची बनवायची नाही. ह्युमन क्लोनिंगला मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे बेटा, ते बॅन आहे. ठीक आहे, पुढे आता इथं काय आपल्याला प्रोटीन्स दिलेले आहेत. तर प्रोटीन्स प्रोड्युस्ड, हे जे प्रोटीन आहेत ते प्रोटीन प्रोड्यूस होतात बेटा, आणि ते प्रोटीन प्रोड्यूस होतात बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. इथं काही प्रोटीन आपल्याला दिलेले आणि त्यांचं कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट ते कार्य करतात ते पण दिलेलं आहे. चला, तर पहिला प्रोटीन आहे इन्सुलिन. इन्सुलिन बद्दल प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये वी वेर डिस्कस्ड, आम्ही प्रिव्हियस लेक्चर मध्ये त्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आता जाऊ पुढे. तर इन्सुलिन कशासाठी गरजेचं आहे, कोणत्या डिसीजवर कार्य करतो? तर तो कार्य करतो डायबिटीसवर. पुढे सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिन काय? ग्रोथ हार्मोन आहे. अँड दॅट ग्रोथ हार्मोन इज वर्कड अगेन्स्ट द डॉर्फिझम. डॉर्फिझम मीन्स शॉर्ट हाइटेड, म्हणजे ज्यांची उंची कमी आहे ते, त्यांच्या अगेन्स्ट हा काम करू शकतो किंवा करतो. इरिथ्रोपोएटिन.
इरिथ्रोपोएटिन काय हार्मोन आहे, किडनीने वगैरे तयार केलेला. तर तो काय काम करतो, तर ॲनिमिया, तिथं आरबीसी तयार करतात. इरिथ्रोपोएटिन इज द हार्मोन नॉर्मली रिक्वायर फॉर द नॉर्मली रिक्वायर फॉर आरबीसी फॉर्मेशन. आरबीसीच्या फॉर्मेशनसाठी मदत करणारा हा एक प्रकारचा इरिथ्रोपोएटिन हार्मोन आहे. आणि मग ॲनिमिया ह्या कंडिशनमध्ये तो चांगलं काम करतो ॲनिमियामध्ये. आता ॲनिमियामध्ये चांगलं काम करतो. ॲनिमिया म्हणजे काय? ॲनिमियामध्ये इट इज दी कंडिशन इन विच दी एचबी ऑफ द ह्युमन बीइंग बिकम रेड्युस्ड रेड्यूस झालेला आहे तो दॅन द नॉर्मल लेवल. तो नॉर्मल लेवलपेक्षा कमी झाला तर त्याला ॲनिमिया असे म्हणतो. तर तिथे इरिथ्रोपोएटिन हा काम करतो. फॅक्टर 8, फॅक्टर इज द ब्लड कोऑग्युलेटिंग फॅक्टर, म्हणजे रक्ताला गोठवणारा हा एक प्रकारचा फॅक्टर 8 आहे. आणि तो हिमोफिलिया नावाच्या रोगाला कंट्रोल करतो किंवा हिमोफिलिया नावाच्या रोगावर चांगलं कार्य करतो. त्यानंतर इंटरल्युकिन, बेटा हा नॅचरली लिहून घ्या काही गोष्टी. नॅचरली ऑकरिंग ग्रुप ऑफ प्रोटीन आहे. नॅचरली ऑकरिंग ग्रुप ऑफ प्रोटीन आहे विच मेडिएट द कम्युनिकेशन बिटवीन द सेल. म्हणजे दोन सेलच्या मध्ये जे कम्युनिकेशन आहे त्या कम्युनिकेशनला मेंटेन करणारा नॅचरल ग्रुप ऑफ प्रोटीन आहे कोण? इंटरल्युकिन. अँड दॅट इंटरल्युकिन इज प्रोड्युस्ड ड्युरिंग दी कॅन्सर. आणि मग त्याला कॉन्टॅक्ट इनहिबिशन असे सुद्धा आपण म्हणतो. इंटरल्युकिन हा प्रोटीन आहे. आणि हा प्रोटीन काय करतो की ग्रोथ, सेलची ग्रोथ असेल, सेलचं डिफरन्शिएशन असेल, सेलची मोटिलिटी असेल, such type of the characteristics or the properties of the cell is regulated by the interleukin. इंटरल्युकिन हा काय आहे कळला तुमच्या सगळ्यांना. इंटरफेरॉन काय? इंटरफेरॉन मध्ये आपण शिकलो बेटा इन द प्रिव्हियस लेक्चर मध्ये की देर इज तिथं आपल्याला काय बघायला मिळतो, तर एक व्हायरसने इन्फेक्ट केलेल्या सेल कडून तयार झालेल्या ब्लड सेल कडून तयार झालेला एक प्रकारचा प्रोटीनच आहे. ठीक आहे, त्याला सिग्नलिंग प्रोटीन असे सुद्धा आपण म्हणतो. तर हे आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने माय डिअर स्टुडंट तयार करता येतात. यापैकी तुम्हाला काही परीक्षेत विचारले जातील की एखादे नाव सांगा की विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी राईट डाऊन एनी एक्झाम्पल्स ऑफ द प्रोटीन विच इज प्रोड्युस्ड बाय द बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे ना, तर एखाद्या या प्रोटीनचं हे नाव आपण लिहायला आहे. आता इंडस्ट्रियल प्रोडक्ट आणि व्हाईट टेक्नॉलॉजी, व्हाईट बायोटेक्नॉलॉजी ह्याबद्दल चर्चा करू. चलो. व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्युस्ड थ्रू द लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. म्हणजे आता खूप इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत ते आपण प्रोड्यूस करू शकतो लेस एक्सपेन्सिव्ह, अतिशय कमी खर्चामध्ये, खर्चच नाही. ठीक आहे, एक्झाम्पल दिलाय त्याच्यामध्ये. अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम द शुगर मोलेसिस, याच्या अगोदर बी आपण चर्चा केलेली बेटा त्याची. अल्कोहोलचं प्रोडक्शन जे आहे ते शुगर मोलॅसिस पासून तयार केलं जातं. गुळ असेल, पाक असेल त्याच्यापासून. आणि त्याच्यासाठी वापरला जातो मॉडिफाईड युनिसेल्युलर फंगस. मॉडिफाईड युनिसेल्युलर फंगस अँड दॅट युनिसेल्युलर फंगस इज ट्रान्सजेनिक ईस्ट. ट्रान्सजेनिक याने बेटा ट्रान्स आणि जेनिक, नेहमी तुम्हाला जिथं जिथं ट्रान्सजेनिक हा शब्द तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट होईल तर तिथं कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर डेफिनेटली यू नीड टू बी अंडरस्टँड दॅट, की तुम्हाला हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे की बाबा रे ट्रान्स आणि जेनिक, जेनिक मीन्स जेनेटिक मटेरियल आणि ट्रान्स याने ट्रान्सफर ऑर द ट्रान्समिशन. ठीक आहे, ओके, वेल डन, वी आर मुव्हिंग अहेड. चलो पुढे जाऊ. आता एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी या संदर्भामध्ये आपल्याला आता चर्चा करायची आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व्ह एन्व्हायरमेंटल रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्हाला एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही व्हेरियस प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करता येतात. मग आता त्याची काही उदाहरणं देऊन सांगावं लागेल की बायोटेक्नॉलॉजीच्या ह्या गोष्टीमुळे आम्हाला एन्व्हायरमेंटचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, पुढे. मायक्रोबियल टेक्निक्स are already in use for the treatment of the sewage and solid waste.
आता प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे की सीवेज जे आहे त्याला आपण सांडपाणी वगैरे म्हणतो आणि सॉलिड वेस्ट आहेत. सॉलिड वेस्ट, both these type of the substances are treated with the help of microbial technique. सूक्ष्म जीवांच्या मदतीने आपण ह्या सीवेज आणि सॉलिड वेस्टला ट्रीट करत असतो. सीवेज इज अ रिच इन दी ऑर्गॅनिक मॅटर. आता हे जे सांडपाणी आहे, इन दॅट सीवेज देर इज अ different type of and large number of organic matters are present. Okay, if such sewage is released in the natural water body like river, आता काय होईल हे असे जे सीवेज आहेत, इफ सच टाइप ऑफ द हार्मफुल सीवेज रिलीज्ड इन टू द नॅचरल वॉटर बॉडी, जवळच असलेल्या एखाद्या वॉटर बॉडीमध्ये म्हणजे तलाव असेल, रिव्हर असेल, कुठलाही रिझर्वायर असेल, तिथं जर मुलांना आणि मुलींना ह्याला रिलीज केलं तर ऑर्गॅनिक मॅटर इन इट गेट्स, काय होईल तर ऑर्गॅनिक मॅटर जे आहेत त्यामधले ते ऑक्सिडाइज विथ द हेल्प ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन. आता डिझॉल्वड असलेल्या तर त्या पाण्यामध्ये असलेला जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनमुळे ते काय करतील, ते ऑर्गॅनिक मॅटर ऑक्सिडाइज्ड होऊन जातील. ठीक आहे बेटा, पुढे मग आता ऑक्सिडाइज्ड झाले म्हणजे त्या पाण्यातला ऑक्सिजन त्यांनी वापरला, दॅट ऑर्गॅनिक मॅटर विच इज प्रेझेंट इन दी सीवेज इज युज्ड दी ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन डिझॉल्व फॉर्म इन दी वॉटर. ठीक आहे, हा तर मग काय बेटा, काहीच नाही, ते वॉटर मध्ये प्रेझेंट असलेलं, या रिझर्वायर मध्ये प्रेझेंट असलेलं जे काही ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन त्या ऑर्गॅनिक मॅटर कडून काय डिझॉल्व स्वरूपातला ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटर कडून यूज केला जाईल. ड्यू टू दिस, या कारणामुळे की डिक्रीज ऑक्सिजन जो आहे तो डिझॉल्वड जो ऑक्सिजन आहे तो डिझॉल्वड ऑक्सिजन आता कसा होईल इन द वॉटर डिक्रीजेस होईल. आणि व्हेन the water level from that water body is decreased, then it can adversely affecting to the aquatic life. मग aquatic life ला किती त्याचा परिणाम होणार आहे. ठीक आहे ना बेटा, हे व्हायला नाही पाहिजे. ऍज अ रिमेडी ऑन दिस, आता रिमेडी म्हणजे सोल्युशन, ऍज अ रिमेडी सीवेज शुड बी रिलीज्ड into the rivers only after oxidation with the microbial technique. आता तुम्ही त्या रिव्हर मध्ये वॉटर बॉडी मध्ये वॉटर रिलीज करण्याच्या पूर्वी आपण काय केलं पाहिजे, तर सीवेज शुड बी रिलीज टू दी इन टू दी वॉटर बॉडी ओनली आफ्टर द ऑक्सिडेशन करायचं, पण विथ द हेल्प ऑफ द मायक्रोबियल टेक्निक. ठीक आहे ना, मायक्रोबियल टेक्निकनं जर यूज करून त्यांना सोडलं तर वॉटर मध्ये डिझॉल्व स्वरूपात असलेलं ऑक्सिजन शुड नॉट बी युज्ड बाय दॅट ऑर्गॅनिक मॅटर. ओके, मायक्रोब आर युजफुल ऑन द लार्ज स्केल while the production of compost. बेटा कंपोस्ट यानी खत, आणि फॉर द फॉर्मेशन और द प्रोडक्शन ऑफ द कंपोस्ट मायक्रोब्स आर युज्ड ऑन अ लार्ज स्केल. खूप मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवांचा वापर कंपोस्टच्या निर्मितीसाठी केला जातो बाय द ट्रीटमेंट ऑन द सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. आणि मग त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल वापरतो कंपोस्टसाठी ते सॉलिड स्वरूपातलं ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल आहे. बाय युझिंग दी ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल दी मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन एबल टू प्रोड्यूस दी कंपोस्ट. कंपोस्टला ते प्रोड्यूस करतात किंवा करू शकतात. त्यानंतर बेटा बायो रिमेडिएशन, बायोपेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर अँड बायोसेन्सर etc. are some new concept in the biotechnological method. आता these are the biotechnological methods and these biotechnological methods are, हे सगळ्या बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स आपल्याला दिसतात. ठीक आहे बेटा, आता आय होप दॅट की आपले सगळे कन्सेप्ट व्हेरी 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 ग्रेट वे न क्लिअर होत चाललेले आहेत असं समजतो. राईट नाऊ वी आर मुव्हिंग टू द बायो रिमेडिएशन. काय आहे बायो आणि रिमेडिएशन काय बघू पहिल्यांदा. दिस मीन्स दॅट की आयदर ॲब्सॉर्प्शन or the destruction of the toxic chemical or harmful pollutant. मुलांनो आणि मुलींनो, बेटा काय होतं की एखाद्या ठिकाणी आपल्याकडे केमिकल्स आहेत आणि डिफरंट टाइप ऑफ हार्मफुल पोल्युटंट्स आहेत विच कॅन पोल्यूट दी एअर, वॉटर, सॉइल, काही ठिकाणी. ठीक आहे,
तर सच pollutants and chemical can definitely harm to every type of the living organism, whether it may be a microorganism or whether it may be animal, plant. ओके, ते कुणाला बी काय करू शकतात, हार्म करू शकतात. मग काय करायचं आपल्याला, की बायो रिमेडिएशन म्हणजे की ॲब्सॉर्प्शन करायचं किंवा डिस्ट्रक्शन करायचं. ॲब्सॉर्प्शन याने ते शोषून घ्यायचे. काही प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे वर्क खूप छान करतात. प्लांट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन वर्क. मग ते ॲब्सॉर्प्शन करायचं. तशा एकदम केमिकल स्वरूप टॉक्सिक केमिकल आणि हार्मफुल पोल्युटंट्सला ॲब्सॉर्ब करून घेतात. कोण? काही सूक्ष्मजीवाने, प्लांट. ठीक आहे. बायो रिमेडिएशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. प्लांट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हे त्या गोष्टी करतात. इफ इफ द प्लांट युज्ड, जर प्लांट आपण त्या बायो रिमेडिएशन मधून वापरत असाल प्लांटला, तर अशाला आपण म्हणायचं फायटो रिमेडिएशन असे म्हणायचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या माय डिअर स्टुडंट, फायटो रिमेडिएशन कोणाला म्हणायचं, की वेन रिमेडिएशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द प्लांट्स, देन इट इज कॉल्ड ॲज अ फायटो रिमेडिएशन. पुढे सम एक्झाम्पल्स ऑफ बायो रिमेडिएशन्स आर. बायो रिमेडिएशनचे खाली काही उदाहरण दिलेले आहेत. आता सिडोमोनास बॅक्टेरिया आहे, हा काय करतो, क्लीन करतो हायड्रोकार्बनला अँड ऑइल पोल्युटंटला, जे हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट्स वॉटरमध्ये आहेत. तुम्हाला प्रश्न विचारले जातील माय डिअर स्टुडंट. प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला हे आलं पाहिजे, की बायो रिमेडिएशनची काही एक्झाम्पल्स लिहा किंवा द्या. तर हे सांगायचं, सिडोमोनास बॅक्टेरिया क्लीन करतो हायड्रोकार्बनला ऑइल पोल्युटंटला सॉइल आणि वॉटर मधून. ओके. टेरिस विटाटा कॅन ऍब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. आता हा आर्सेनिक हा एक फार मेटॉलॉइड स्वरूपाचा एक डेंजर आणि असा टॉक्सिक असा एक काय आहे तर सबस्टन्स आहे. तर त्या सबस्टन्सला फर्न, ज्याला आपण नेचे म्हणतो, नेचे वनस्पती, तर त्याची एक स्पेसीज आहे. ती स्पेसीज आर्सेनिकला सॉइल मधून. What is the function of Indian mustard? Indian mustard can absorb selenium from the soil. Okay. Sunflower सगळ्यांना माहिती आहे, can absorb uranium and arsenic. आता हे काय रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत ते, म्हणून त्यांना काही थोडस युरेनियम सारखा पदार्थ. चलो. द बॅक्टेरियम डिनोकॉकस रेडिओरान्स हायली आता ज्या डे मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहेत, दॅट रेडिओ सबस्टन्सेसचे रेडिएशन्स ऍब्सॉर्ब करण्यासाठी किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी दॅट टाइप ऑफ द बॅक्टेरिया शुड बी युज्ड. त्या बॅक्टेरियाला वापरलेलं आहे. आता काही ग्रासेस आहेत, गवत, अल्फाफा आहे, क्लॉवर आहे, राई आहे, आर युज्ड इन द फायटो रिमेडिएशन. आणि यांचा वापर फायटो रिमेडिएशन मध्ये होतो. फायटो रिमेडिएशन म्हणजे कळलं ना, द प्लांट यूज केलेला आहे आपल्याला, तर ते केमिकल्स जे आहेत किंवा जे काही टॉक्सिक घटक आहेत, तर ते पोल्युटंट त्यांना ऍब्सॉर्ब करण्यासाठी जर प्लांट वापरले असतील तर वी कॉल देम फायटो रिमेडिएशन. ओके. राईट नाऊ वी आर मुव्हिंग. आता आपण पुढे जाणार आहेत बेटा चर्चा करायला हे आपल्या ठीक आहे फूड बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भात. आता आपल्याला माहिती आहे, हे ब्रेड असेल, चीज असेल, वाईन असेल, बियर असेल, योगर्ट असेल, विनेगर असतील, हे सगळे जे आहेत ना, त्यांना प्रोड्यूस्ड केलं जातं. सगळ्यांना माहिती आहे, हे प्रिव्हियस क्लासमध्ये, प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण शिकलो, की ऑल दीज मटेरियल, ऑल दीज सबस्टन्सेस आर प्रोड्यूस्ड बाय युजिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम. दीज फूड आयटेम्स आर प्रॉबब्ली, शक्यता आहे की ते ओल्डेड वन्स आहेत अँड प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. आणि त्यांना बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रोड्यूस केलं जातं. आता एक इम्पॉर्टंट पार्ट आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. माय डिअर स्टुडंट, डीएनए फिंगरप्रिंटिंग हा पुढील इयत्तांमध्ये नक्कीच आहे. 11वी 12वी मध्ये आहे, 12वी मध्ये. तर कुठलीच गोष्ट तुम्ही अशी अंडर एस्टिमेट करू नका आणि केअरलेसली बिहेव तर करूच नका. ओके. पुढे डीएनए फिंगरप्रिंटिंग काय आहे? डीएनए सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन
is unique, okay, that of the fingerprints. आता प्रत्येकामध्ये आपण जे ह्युमन बिइंग आहे, देर इज अ लार्ज नंबर ऑफ द ह्युमन बिइंग्स आर एक्झिस्टेड ऑन द अर्थ. एव्हरी ह्युमन बिइंग हॅव इट्स ओन डीएनए सिक्वेन्स. दीज आर नॉट मॅच्ड विथ इच अदर. बरोबर आहे, ते एकमेकाचे डीएनएचे जे सिक्वेन्स आहेत ते कधीच मॅच नाही करत. 99.9% genetic constitution or the DNA sequence of everyone is the same, but 1% only, 0.1% is different. ओके, तर डीएनए सिक्वेन्स जो असतो तो डीएनए सिक्वेन्स सगळ्यांचा युनिक असतो, वेगळा वेगळा असतो, त्याला फिंगरप्रिंट्स असे म्हणतात. याच वेगळेपणामुळे ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी इस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल डीएनए. मग आपण काय करतो की आपल्याकडे जर डीएनए असेल, अवेलेबल डीएनए, तर वी कॅन डेफिनेटली आयडेंटिफाय द एनी पर्सन. कुठल्याही पर्सनला आपण काय करू शकतो, तर आयडेंटिफाय करू शकतो, म्हणजे त्यांना थोडक्यामध्ये असं म्हणू आपण की शोधू शकतो. ठीक आहे, दिस इज कॉल्ड डीएनए फिंगरप्रिंटिंग, आणि ह्यालाच डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणतो. डीएनए अनालायसिस करायचं किंवा ते केलं तर आपण त्याला म्हणतो डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंगला एक दुसरं नाव आहे मुलांना आणि मुलींना, डीएनए प्रोफाइलिंग. डीएनए प्रोफाइलिंग, ठीक आहे. याचा वापर जास्तीत जास्त कुठे होतो, तर बीएससी फोरेन्सिक सायन्स एक कोर्स आहे. कधी आपलं पुढे भविष्यात बोलणं झालं तर तिथं फार गरजेचं आहे. ठीक आहे, इट इज मेनली युज्ड इन फोरेन्सिक सायन्स. बेटा आपण सीआयडी मालिका वगैरे जर बघत असाल तर त्याच्यामध्ये डॉक्टर सोळंके का साळुंके कोणीतरी आहेत, त्यांनी ज्या प्रकारचा शोध करतात, तर दॅट इन्व्हेस्टिगेशन इज द पार्ट ऑफ फोरेन्सिक सायन्स. जिथं कुठं गंभीर स्वरूपाचा संशयित असा गुन्हा घडतो, गुन्हा, त्या ठिकाणी जिथं डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाहीत, कुठलीच तपास यंत्रणा काहीच करू शकत नाही, ऍट द सेम इन्स्टंट देर इज अ फॉरेन्सिक टीम. फॉरेन्सिक टीम महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या काही घटना घडल्यात काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमातून आपण ऐकतो, तर तिथं प्रत्येक घटनेच्या मुळात जाण्यासाठी फॉरेन्सिक टीमचा वापर केला गेलेला आहे, तर ते खूप खोलात जातं. ठीक आहे, तर आयडेंटिटी ऑफ द क्रिमिनल, गुन्हेगाराची ओळख पटवायची आहे, तर त्याची जी काही बॉडी आहे, तर ते बॉडी पार्ट जे काही आपल्याला सापडतील, त्याचा टिश्यू सापडला असेल, त्याचा सिमेन सापडला असेल, त्याचा ब्लड सापडला असेल, काहीही बॉडी पार्ट जर सापडले, तर ऍट द साईट ऑफ द क्राईम, जिथं गुन्हा घडला तिथं काहीतरी सापडतं आणि त्याच्यावरून त्याचा शोध लावतात, इव्हन फिंगर टिप्स असतील, काही असतील. सिमिलरली आयडेंटिटी ऑफ द फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी इस्टॅब्लिश्ड. काय होतं, बऱ्याचशा अशा घटना घडतात की लहानपणी मुलं मुली असे हरवले जातात आई वडिलांकडून आणि कित्येक वर्षानंतर ते भेटतात. तर मग त्यावेळेस ते आई वडील माझे आहेत किंवा हे त्यांचं चाइल्ड आहे हे प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा डीएनए टेक्निकचा किंवा डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वापर केला जातो. ठीक आहे, दिस रिसर्च इज परफॉर्म्ड इन द सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक, हैदराबाद. याला आपण भाग्यनगर असे सुद्धा म्हणतात हैदराबादला. सेंटर फॉर द डीएनए फिंगरप्रिंट्स अँड डायग्नोस्टिक, तिथं सेंटर आहे, तिथून हे सगळं चालतं. आता जायचे पुढे बेटा, क्लिनिंग ऑफ द ऑइल स्पिलेज इन द ओशन. ओशन मध्ये, समुद्रामध्ये जे काही ऑइल स्पाइलेज होतं ते, तर ठीक आहे, तो भाग आपण नंतर बघू. ठीक आहे बेटा, ओके. तर ही माहिती मला वाटतं की आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीनं समजली असेल, आणि आय होप दॅट की आपले जे काही कॉमेंट्स आहेत त्या माध्यमातून तुम्ही मला तुमच्या जे काही रिएक्शन्स आहेत ते रिएक्शन्स कळवा, आणि तुम्हाला उद्या आदरणीय श्री सरांच्या ग्रुपमध्ये काय टाकलेलं दिसून येईल, तर नोट्स मिळून जातील. तोपर्यंत टिल देन, गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल.